प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4 ना अध्यक्ष महोदय छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महाराज, हा जो तिसरा प्रश्न होता तसंच हाही प्रश्न त्याच पद्धतीचा आहे, त्याच्या थोडा बाह्य आहे. अध्यक्ष महाराज, आरोग्य विभाग हे जे आहे हे कंत्राटी बेसवरच चाललेलं आहे. आरोग्य विभाग कंत्राटी बेसवर चालल्यामुळे आज परिस्थिती अशी आहे की जो कॉन्ट्रॅक्टर तिथं आपले जो स्टाफ देतो त्याचे पगार होत नाही. त्याच्यामुळे त्या ठिकाणी त्यांचं आंदोलन चालू होऊन जातात. कॉन्ट्रॅक्टरला विचारलं तर तो मला पैसे मिळत नाही. अशा पद्धतीचं आज आरोग्य विभागाची परिस्थिती आहे. आणि म्हणून आपण हे कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून योजना न राबवता डायरेक्ट आपल्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून जे काही कर्मचारी आपण नेमता त्या ठिकाणी ते सगळेचे सगळे कर्मचारी आपल्या विभागाच्या माध्यमातून नेमणार का, हा माझा पहिला प्रश्न आहे. याचं उत्तर दिलं तर मग आपल्याला पुढे जाता येईल. कारण की त्याच्यात त्या कामगारांची लूट कशी होते. आपण देतो त्यांना 100 रुपये कॉन्ट्रॅक्टरला, तो देतो त्यांना 30 रुपये, अशा पद्धतीची ही लूट चालते. म्हणून मग मला दुसरे प्रश्न दिला की आरोग्य विभागाने समजा हे कॉन्ट्रॅक्ट बेस संपवून आरोग्य विभागाच्याच माध्यमातून हे सगळे कर्मचारी दिले तर हा प्रश्न संपेल असं मला वाटतं. आणि माझा स्पेसिफिक प्रश्नाचं उत्तर आपण पहिले द्यावं. सन्मान्य अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य नानाभाऊ पटेल साहेबांनी या ठिकाणी जो प्रश्न विचारला आहे की एका बाजूला आहे कॉन्ट्रॅक्ट बेसवरचं जे एक संपूर्ण कामकाज आहे, या सगळ्यापेक्षा सुद्धा शासन आपल्या स्तरावरती निर्णय घेईल काय. खरं तर आता अलीकडच्या काळामध्ये राज्यात आपण पॉलिसीज आणलेल्या आहे, सगळ्याच विभागात आणलेली आहे की ज्याच्यामध्ये आपण सगळ्या ह्या कॉन्ट्रॅक्ट बेसवरती सेवा देतोय आणि त्या सेवा फक्त परिणामकारक प्रभावीपणाने अतिशय तत्परतेने द्यायला पाहिजेत किंवा त्याच्यामध्ये कुठं चूक होऊ नये याच्यासाठीची जबाबदारी मात्र आपण घेतोय. अध्यक्ष महाराज, मी हा पहिले मुद्दाहून हा प्रश्न मी उपस्थित केला की मग हा तुमचं विभागच हे कॉन्ट्रॅक्टरच्याच माध्यमातून चालेल का. आरोग्याची प्राथमिकता जसं शिक्षणाची प्राथमिकता आहे तशी आरोग्याची प्राथमिकता आहे सरकारची. मग आता हे कॉन्ट्रॅक्ट बेसवर चालत असताना अनेक हॉस्पिटलमध्ये काय परिस्थिती आहे आपल्याला माहीत असेल आरोग्यमंत्री म्हणून. आपणही त्या भागातले आमदार असाल, तुम्हालाही तुमच्या भागातलं माहीत आहे. इथं बसलेल्या सगळ्या सभागृहातले जेवढे आमदार असतील त्यांना सगळ्यांना माहिती आहे. मग अध्यक्ष महाराज, हे कॉन्ट्रॅक्ट बेसला जर सरकारला चालवायचं असेल तर मग कुलूप लावा ना सगळ्या हॉस्पिटलला शासकीय, असं म्हणावं लागेल आम्हाला. आपण पाहता असेल की आपण जे पैसे देतो त्याचे 50% पैसे त्या कर्मचाऱ्याला देत नाही. या सगळ्या सुशिक्षित मुला मुलींचं आर्थिक शोषण करण्याचं काम या कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून चालते. आणि मग आपल्या म्हणजे शासनाच्याच अधिपत्याखाली राज्यातल्या तरुण सुशिक्षित ते जे आपण क्वालिफाईड जे मुलं असतात त्याच्यामध्ये ज्या मग NM असतील, आपल्याला काय जे काही पदं भरतात आपण खालच्या पातळीवरचे ते सगळे पदं. आता डॉक्टरांचाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाला. आणि मग या सगळ्या प्रश्नामध्ये आरोग्य व्यवस्था सलाईनवर लागलेली आहे. आणि मग अशा परिस्थितीत जे काही रुग्ण असतील त्यांची परिस्थिती काय असते. आणि म्हणून अशा या परिस्थितीमध्ये आपण काय, आता तुम्ही सगळे आता SOPs आणतात अलीकडे तुम्ही म्हणता की आमचं SOP आता येत आहे, आम्ही करतोय. मग नेमकं काय धोरण राहणार आहे या सगळ्या व्यवस्थेबद्दल आणि रुग्णांना काय सेवा आपण उपलब्ध करून देणार त्या पद्धतीची आम्हाला माहिती द्या. सन्मान्य अध्यक्ष महोदय, सन्मान्य ज्येष्ठ सदस्य नानाभाऊ पटेल साहेबांनी या कॉन्ट्रॅक्ट बेसवरच्या कामापेक्षा तुम्ही आपल्याकडं परमनंट कामावरती घ्या लोक किंवा आपल्याकडे पूर्ण वेळ आपल्याकडची सेवा पोस्ट भरा अशा पद्धतीची सुद्धा विनंती केली. खरं तर दोन गोष्टी आहेत. एका बाजूला आपण ह्या सगळ्या गोष्टींसाठी शासन स्तरावरती ज्या ज्या निर्णय घ्यायला पाहिजे ती घेतोय. आपल्याकडे आता आपण या ठिकाणी आकृतीबंध नवीन तयार करतोय की ज्याच्यामधून आपण पोस्ट भरणार आहोत. आमच्याकडे NHMचे कर्मचारी 10,000 आहेत की ज्या त्यांना सुद्धा आता परमनंट करण्याच्या बद्दलची जी प्रोव्हिजन आहे त्याच्यामध्ये आम्ही हे सगळं काम करणार आहोत. विशेषतः आपण इथं जे काय कॉन्ट्रॅक्ट बेसवरचे लोक घेतोय त्याच्यामध्ये गट क आणि म्हणजे क आणि ड मधले जे कर्मचारी असतात ते सगळे असतात. राज्यातल्या सगळ्याच विभागांमध्ये अशा पद्धतीची पॉलिसी आहे, तिथं काम प्रभावीपणाने चालते. काही ठिकाणी विशेषतः ज्या काही तक्रारी आहेत, आक्षेप आहेत, ते आक्षेप दुरुस्त करण्यासाठी आम्ही मंडळीसुद्धा काम करतोय. मी विशेषतः आपल्याला सांगतो की आपल्या या आरोग्य विभागामध्ये सुद्धा पहिल्या टप्प्यामध्ये ज्या पद्धतीने आपण म्हणताय तशा काही आक्षेप आले होते. मी संपूर्ण राज्यातल्या आमच्या सगळ्या टीमला सूचना दिलेल्या आहेत की जिथं जिथं अशा पद्धतीनं कॉन्ट्रॅक्ट बेसवरच्या मुलाला जर त्याच्या अधिकारातले पैसे मिळत नसतील
तर तिथला सिव्हिल सर्जनवर पहिला कारवाई होईल, तिथल्या डेप्युटी डायरेक्टरवर पहिला कारवाई होईल. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये जे जे लोक असतील त्यातले जे अशा पद्धतीचं काम करताना चुकी करत असतील, जे त्यांनी पैसे भरायला पाहिजेत, विशेषतः ESICची रक्कम भरायला पाहिजे, PF भरायला पाहिजे, त्यांचे पगार 15,000 असेल तर मस्ट बी 15,000 द्यायला पाहिजे, अशामध्ये ज्या ज्या यंत्रणा दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई करू. मी आपल्याला सांगतो त्यातला पहिला भाग, एक धुळे जिल्ह्यामध्ये ब्लॅकलिस्टेड केले, अजूनसुद्धा बऱ्याच ठिकाणी असे लोक ब्लॅकलिस्टेड होतील आणि त्यातले जे अजून चुकीचे लोक असतील त्यांच्यावरती FIR सुद्धा आपण दाखल करणार आहोत.